मी ज्या पाहुण्यापेक्षा थांबलो होतो ना, त्यांनी मला त्यांच्या कामावर म्हणजे ऑफिसवर नेलेलं होतं ना, असलं मस्त सजवलं होतं ना, म्हणजे तिथं बघून आपण इतकं मला प्रसन्न वाटलं म्हणतो ना, तिथं उठूच वाटत नव्हतं. सोफा इतका एकदम कम्फर्टेबल होता. तिथं बसून आपल्याला एकदम असं वाटलं आता झोपून जावं लागा. त्यांनी इतकं मस्त सजवलं होतं ना, गिऱ्हाईक येऊनच त्यांना म्हणा, "भावा तुमच्याकडनंच काम करून घ्यायचं आहे आम्हाला." मग त्यांनी लावलं होतं पिक्चर. त्याला म्हणले, "कम्प्युटर आहे का टीव्ही?" ती मला "कम्प्युटर आहे." म्हणलं मग तो टीव्हीत वाटली मला 2 सेकंद ती. आणि आज आपण पुण्याला आलात ना, पायऱ्याने प्रवासच करायचा नाही हो, नुसती लिफ्ट खाली वर करायचं नाही, नुसतं लिफ्टनीच करायचं. काकाला म्हणलं, "काका लय गरमी व्हायला लागली हो." काकाला म्हणलं, "जरा मस्तपैकी मँगो ज्यूस घ्या की." त्याने 2 सेकंदामध्ये 2-3 मँगो ज्यूस घेतले. ते म्हणलं, "जी तिघांमध्ये पिण्यामध्ये मजा आहे ना सगळ्यांमध्ये, ती एकट्यामध्ये पिण्यामध्ये मजा नाही." म्हणून त्याला म्हणलं, "घ्या सगळ्यांना आपण घरी पिऊन आता मला सोडायचं दुसऱ्या पाहुण्याकडं." त्याने काढली गाडी सोडायला दुसऱ्या पाहुण्याकडं. आणि आपण इथं पुण्याला आलात ना, एका पाहुण्याकडे राहून जमत नाही. सगळ्या पाहुण्याकडे जावं लागतं. नाहीतर सगळ्या कोणाकोणाला आपला राग येत असतो. गेलो आणि ज्या पाहुण्याकडे गेलो आणि त्याला म्हणलं, "आता मी तुझ्यापाशी आलोय ना, आता मला तू इथं थांबून द्यायचं नाही. आता नुसतं हिंडूच राहायचं बघ मला आता. पुण्यामध्ये आलोय आपण मजा करण्यासाठी आलो, घरी बसण्यासाठी नाही." त्याने आपल्याला काय म्हणलं, "चल भावा तुला एक मस्तपैकी वडापाव घालतो काका वडेवाले." मला लय फेमस आहे आणि एकदम खतरनाक वडापाव लागते. आणि खतरनाक लागते तसा एकदम क्वालिटीचा वडापाव आहे आणि 20 रुपयाला एक वडापाव आहे तिथं म्हणलं. त्यानं म्हणे, "काका 2 वडापाव द्या बरं लवकर." आणि त्यांना बिल दाखवलं. त्यांना म्हणलं, "2-2 वडापाव द्या आम्हाला लवकर." 2 वडापाव घेतले आणि त्यासोबत कांदा आणि मिरची एवढी घेतली ना, तुम्हाला वाटत ना काही नाही. वडापाव एवढंसं घेतलं आणि कांदा आणि मिरची किती घेतली. वडापाव खायचा म्हणलं ना, कांदा आणि मिरची लागते तो, त्याशिवाय मजा येत नाही बघा आपल्याला. फिरायला आलो ना, खायला प्यायला सोडायचंच नाही आता. मस्तपैकी पाणी बिर खातो मी, तोवर तुम्ही मला लाईक करून घ्या.